भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी कांबळे गावचे ग्रामस्थ आक्रमक. ग्रासिम कंपनीला निवेदनाद्वारे दिला इशारा. कंपनीमध्ये ठेकेदार मुंबईवरून येणार असतील आणि आम्ही फक्त कंपनीच्या लाईटी बघत बसलो तर हे आमचं दुर्दैव. येत्या 15 दिवसात आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा आंदोलनाचा हत्यार उपसणार. सरपंच सुनील खंडेराव देशमुख यांचा इशारा. बिर्लासारखी कंपनी आमच्या गावच्या हद्दीत येते याचा आम्हाला अभिमान होता, मात्र तो अभिमान आता गळून पडलाय. माजी सरपंच अशोक देशमुख यांचं वक्तव्य. आमची मुलं डिग्री डिप्लोमा क्वालिफाईड असताना त्यांना जाणून बुजून रिजेक्ट केले जातात. माजी सरपंच सुनील जाधव यांचा गंभीर आरोप. आमच्या गावातील मुलांना रोजगार आणि गावातील ठेकेदारांना कॉन्ट्रॅक्ट मिळावं असं निवेदन दिलंय आणि हे शेवटचं निवेदन आहे. माजी सरपंच अनंत देशमुख यांची माहिती. स्थानिक आणि भूमिपुत्रांना रोजगार मिळावा यासाठी शासनानं महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची स्थापना केली आणि महामंडळ मार्फत राज्यातील बहुतांश तालुक्यात त्या विभागातील आणि त्या गावातील स्थानिकांना रोजगार मिळावा या हेतून उद्योगधंदे सुरू करण्यात आले. याच पार्श्वभूमीवरती महाड तालुक्यात 80च्या दशकात महाडमध्ये MIDC आली आणि स्थानिकांनी आपल्या लाख मोलाच्या जमिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला कवडीमोल भावानं रोजगाराच्या आशेने दिल्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं महाड MIDC आज कार्यरत आहे. मात्र MIDC मध्ये आता नवीन फंडा सुरू झाला. स्थानिकांना रोजगार देण्याऐवजी कारखानदार आता थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट सिस्टम चालू करून या भूमिपुत्रांच्या तोंडाला पानं पुसतात. अशातच एकेकाळी खटाव मिल म्हणून कार्यरत असणारी सूतगिरण बंद पडली आणि अनेक वर्षे ही जागा रिक्त राहिली. मात्र स्थानिक आमदार आणि आताचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या पुढाकारानं या जागेवरती बिर्लासारखी नामांकित कंपनी आली आणि या ठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळेल अशी भावना जनसामान्यांमध्ये निर्माण झाली. या एका आशेनं देशमुख कांबळे गावातील तरुण तरुणींना रोजगार मिळेल अशी आशा या गावच्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. मात्र आशा पल्लवित होण्याचा अगोदरच मावळले की काय असंच म्हणावं लागेल. कारण बिर्ला कंपनीनं ग्रासिंग या नावानं हा कारखाना सुरू केला असला तर या कारखान्यामध्ये आज रोजी मोठ्या प्रमाणात थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट सिस्टम सुरू करण्यात आली. ज्या ग्रामपंचायत हद्दीत ही कंपनी मोडते किंवा ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या कंपनीच्या उभारणीसाठी गेल्यात अशा देशमुख कांबळे गावातील ग्रामस्थांना ही कंपनी रोजगारापासून डावलत असल्याचा आरोप या गावच्या ग्रामस्थांनी केला. आज दिनांक 31 जुलै रोजी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कांबळेतर्फे बिरवाडीच्या लेटर पॅडवर कंपनी प्रशासनाला निवेदन दिलं असून आपली कंपनी आमच्या गावात हद्दीत असून आमच्याच गावातील तरुण तरुणींना आपल्या मार्फत रोजगारापासून डावललं जात आहे. त्यामुळे 15 दिवसाच्या आतमध्ये आमच्या गावातील तरुण तरुणींना रोजगार आणि ग्रामस्थांना कंपनीमधील असणारे ठेके मिळावेत, अन्यथा आम्ही ग्रामस्थ म्हणून कंपनीच्या विरोधात आंदोलन उभं करू असा इशारा दिला. यावेळी बोलत असताना सरपंच सुनील देशमुख यांनी कंपनी प्रशासनावर आरोप करत आम्हाला कंपनी प्रशासनामार्फत गेल्या 2.5 वर्ष खोटे आश्वासनं देऊन एक प्रकारे आमची दिशाभूल केली. यापुढे आम्ही दिशाभूल खपवून घेणार नाही. आम्ही ग्रामस्थ रस्त्यावर उतरून कंपनी प्रशासनाला धारेवर धरू आणि आमचे मूलभूत हक्क सोडवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा एक प्रकारचा इशारा बिर्ला समूहाच्या जास्तील कंपनीला दिला. यावेळी कांबळे गावातील सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच, माजी उपसरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड. गेल्या 3 वर्षापूर्वी या मतदारसंघाचे आमदार आदरणीय भरतशेठ गोगावले साहेब प्रयत्न करून बिर्ला कंपनी ही आमच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये आणली. त्यावेळेला खटाव कंपनी बंद पडली होती. गेले अनेक वर्ष आम्ही वारंवार आमदार साहेबांना सांगायचो की इथे कुठलीतरी फॅक्टरी यायला पाहिजे, कारण ह्या कंपनीमध्ये आमची जवळजवळ 50 मुलं होती. ती सर्व त्यावेळेला बेकार झाली आणि तिथे कंपनी यावी आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यावेळेला त्यांनी प्रयत्न करून हा मोठा ग्रुप आमच्याकडे आणला. त्यावेळेला आम्हाला बरं वाटलं की बाबा एवढा मोठा ग्रुप आपल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येतोय आणि आपल्याला अनेक फायदे त्या कंपनीकडून होऊ शकतात. आणि गेले 2.5 वर्ष त्यांच्या कंपनीचं कंस्ट्रक्शन चालू होतं. कुठली जसं हे कंस्ट्रक्शन इथं चालू होतं असं कुठेही चाललं असतं तर रोज भांडणं झाली असती. पण आम्ही सर्व ग्रामस्थांना सांगितलं की आपल्याला कंपनी उभं राहणं गरजेचं आहे. कंस्ट्रक्शन महत्त्वाचं नाही. कंस्ट्रक्शनला ज्या कॉन्ट्रॅक्टरला काम करायचं त्यांना करू द्या आणि कंपनी लवकरात लवकर तयार होऊ द्या. आणि त्यामुळे एकही ग्रामस्थ गेटवर कधी आला नाही आणि ती कंपनी उभी राहिली. उभी राहिलीच्या नंतर आता बंडूशेठ बोलले, बंधू बोलले, सुनील जाधव बोलले, शशीशेठ बोलले, कैलास बापू बोलले, संजय महाराज बोलले की अनेक मिटिंग त्यांच्याबरोबर आमच्या झाल्या. पण ते नुसते खेळावत आहेत आम्हाला की हो म्हणतात आपण करू. एक काम करायला 3-3 महिने ते घालवतात. मग गेली आता वर्षभर झाले, वर्षभर कंपनी चालू आहे. कारण 1 प्लॅन्ट 2 प्लॅन्ट असे म्हणत सगळे प्लॅन्ट चालू झाले त्यांचे. आता या कंपनीमध्ये गेली 500 लोक कामं करतात, त्याच्यापैकी फक्त 10 लोक आमचे आहेत. मग किती टक्के असतील त्याच्यात आमचे?
मग जर का स्थानिक पुत्र आम्ही आमच्या जागा जमिनी जाऊन जर का आमची मुलं नसतील तर आम्ही काय करावं? आम्ही नामदार भरतशेठ साहेब गोगोले साहेबांच्या त्यांच्या माध्यमातून पण बरेच वेळा त्यांना सांगितलं आणि त्यांनी पण प्रयत्न केलेत. आणि जे आम्ही आज जे निवेदन दिलं त्यांना, ते निवेदन आम्ही नामदार साहेबांना पण देणार आहोत. आणि ज्या निवेदनामध्ये आम्ही जे टाकलंय की थर्ड पार्टी बंद व्हायला पाहिजे, गाड्या आमच्या लागल्या पाहिजेत, कॉन्ट्रॅक्ट आम्हाला मिळालं पाहिजे, जर आम्ही त्या कॅपेबलचे नसेल तर आम्हाला नाही दिलं तरी हरकत नाही, कंपनी चालली पाहिजे, ह्या उद्देशाने आम्ही कंपनीबरोबर आहोत. पण जर का मुंबईवरनं पुण्यावरनं येऊन कॉन्ट्रॅक्टर इथं कामं करत असतील आम्ही त्या डोंगरावर बसून लाईटी फक्त बघत असेल तर हे आमचं दुर्दैव आहे. आणि ते होऊन देणार नाही आम्ही. कारण गावाच्या आमच्या सर्व ग्रामस्थांच्या जमिनी गेलेल्या आहेत, त्या जमिनीमध्ये ती कंपनी उभी आहे. किमान 50 लोक खटावमध्ये होते, 50 लोक तर त्यांनी 15 दिवसाच्या आत घ्यावीत असं आम्ही तिथे त्याच्यामध्ये लिहिलंय. आणि बाहेरचे जे थर्ड पार्टीचे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना त्वरित बंद करण्यात यावे. नाहीतर मग 15 तारखेच्या नंतर आम्ही ग्रामस्थ होऊन मोर्चा काढायचा, उपोषण करायचं, आत्मदहन करायचं, जे काय करायचंय ते आम्ही सगळे ग्रामस्थ बसून ठरवणार आहोत. जसं आम्ही त्यांना निवेदन दिलं तसं नामदार साहेबांना पण आपण निवेदन देतोय. आणि त्या निवेदनामध्ये नामदार साहेब कंपनीने जर मार्ग चांगला मतीत काढला तर आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. पण ही आंदोलन करण्याची आवश्यकता कंपनीनेच आणली. कारण इथली मॅनेजमेंट एवढी आगाऊ आहे की मीटिंगला वेगळं बोलतात, आम्ही उठून गेल्यावर वेगळं त्यांची चर्चा चालते. एक एक माणूस घ्यायला त्यांना 2-2, 3-3 महिने लागतात. आम्हाला बोलणं अप्रूव्हल लागतो वरनं. मग तुम्ही इथं कशाला बसलेत? तुम्हाला सगळं फेस करायचं, मग मुंबईला नाही इथे उद्या. मग जर का तुम्ही आम्हाला सांगता, जर उद्या मी एकाला ऑफिसरला विचारलं ते म्हणतात हे डिपार्टमेंट माझं नाही दुसऱ्याचं आहे, फोन करण्यावारी जवळजवळ 2-2, 3-3 दिवस ह्यांना जातात. गेटवर आलो तरी गाड्या सोडत नाहीत. आम्ही काय मारामाऱ्या करतो का? बरं मारामाऱ्या करायच्या असत्या आम्हाला तर 2.5 वर्ष कंस्ट्रक्शन चालू होतं तेव्हा गेले असत्या. पण तेव्हा का नाही गेल्या? की मोठी कंपनी आहे, मोठा ग्रुप आहे, आपल्या गावाचा फायदा होऊ शकतो. काही गोष्टी आम्ही CSRमधून त्यांच्याकडे मागितल्या, काही गोष्टी त्यांनी केल्या आणि ते करतील पण. पण हे करत असताना जर का मुलं लागत नसतील त्या कंपनीत तर नुसता CSR देऊन उपयोग काय? आमची बाकीची कामं करून उपयोग काय? आमची मुलं पण लागली पाहिजे. पोटा पाळण्याचा प्रश्न प्रत्येकाचा आहे. कॉन्ट्रॅक्टर हा सगळे कॉन्ट्रॅक्टर बनू शकत नाहीत. काही ठराविक कॉन्ट्रॅक्टर बोलतील, 10 बोलतील, 15 बोलतील, 20 बोलतील, 25 बोलतील. पण आज जर का प्रत्येक घरातला प्रत्येकाला आशा आहे, आज पायलट सारखे पायलट इथं आमचे देणारे माणसं आहेत ते मुंबईवरनं मागवतात. आता सिव्हिलचे कॉन्ट्रॅक्टर 2 परवा आलेत. आमच्या गावात एवढे सिव्हिलचे कॉन्ट्रॅक्टर असताना जर तुम्ही माणगावनी इंदापूरवरनं आणत असाल म्हणजे आम्हाला तुम्ही फाटा मारल्यासारखं होतंय. ते होऊन देणार नाही आम्ही. कारण आम्ही सर्व पक्ष एकत्र आलेलो आहोत. सगळ्या नेत्यांना प्रत्येक जण जाऊन सांगतील की तुम्ही ह्या कंपनी बरोबर आम्हाला तुमची सहकार्य आम्हाला पाहिजे गावासाठी आणि हा प्रश्न सुटला पाहिजे. आज कॅन्टीनवाला इथं मिळू शकत नाही का? कॅन्टीनवाला तो पुण्यावरनं आणतात. इतर कंपन्या सगळ्या गोष्टी ते पुण्या मुंबईवरनं आणतात. इथला कोणच घेत नाही. मग स्थानिक लोकांनी जायचं कुठं? मग यांची पाठ काढल्याशिवाय पाठच काढली पाहिजे ना यांची. जर तुम्हाला कामगार आता 500 कामगार आहेत त्याच्यापैकी 9 कामगार आमचे आहेत, मग आम्ही करायचं काय? स्थानिकांनी आम्ही नामदार साहेबांना सांगतोय, नामदार साहेब फोन करतायत तरी ते ऐकत नाहीत. जमीन परत करा म्हणून त्यांना सांगितलं आम्ही नामदार साहेबांकडे आम्ही सगळेच जाणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत. जी मुलं 15 दिवसाचं निवेदन दिले आम्ही, त्या 15 दिवसात आम्ही तुम्ही म्हणाल डिप्लोमा डिग्री अजिबात नाही. आमची मुलं आम्ही 50 देऊ ती तुम्ही घेतली पाहिजे. ग्रॅज्युएशन असतील, 10वी असतील, 12वी असतील, ती कुठेही तुम्ही वापरा कंपनीत. पण आम्ही तुम्ही म्हणाल आम्हाला हीच पाहिजेत तर मिळणार नाहीत. आम्ही सांगतोय ती मुलं घ्यायला लागतील. एक इंटरव्ह्यू घ्या, 3-3, 4-4 इंटरव्ह्यू तुम्हाला घेऊन देणार नाही. एक इंटरव्ह्यू घ्या. शेवटी कंपनीत येताना तुम्हाला कंपनीची पॉलिसी इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे. म्हणून तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे, घ्या. पण तुम्ही 4-4, 5-5 म्हणाल तर आम्ही तुम्हाला घेऊन देणार नाही. आज सिक्युरिटीचा कॉन्ट्रॅक्टर आम्ही त्यांच्या मागे लागलो, आमच्याकडे आहेत. हे मुंबईवरनं आणतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही मुंबई पुण्यावरनं आणल्याच्या नंतर आम्ही स्थानिकांनी काय करायचं? ही जमीन पण ते मुंबईवर आणा आता फॅक्टरीसाठी उभी करायला. जर मग आम्ही स्थानिकांनी काय करायचं? म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलोय. आम्ही जसं निवेदन इकडे दिलंय तसं नामदार साहेबांना देणार आहोत. नामदार साहेबांना विनंती करणार आहोत, तुम्ही सांगून जर हे मिटलं तर उत्तम. पण ज्या दिवशी गाव भूमिका घेईल त्या दिवशी तुम्ही आमच्या बरोबर पाहिजेत असं आम्ही आमदार साहेबांना सांगून येणार आहोत.
आणि ह्या कंपनीत मॅनेजमेंटला चांगली बुद्धी यावी. जे निवेदन दिले ते त्यांनी हवकार यावा, म्हणजे आंदोलन करण्याची गरज नाही. ही बुद्धी आमच्या बहिणींनी त्यांना द्यावी हीच विनंती करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 110 एकरमध्ये ही कंपनी आता दोन वर्षापूर्वी इथं उभी राहिलेली आहे. ह्याच्या अगोदर जी खटाव मकनची मिल होती त्या कंपनीमध्ये जवळजवळ आमच्या गावातली सगळी कामं होती आणि 50-60 मुलं त्या कंपनीमध्ये कामाला होती. आता ही कंपनी ज्या वेळेला आली त्यावेळेला आम्हाला एक प्रकारची आशा होती की बिर्ला ग्रुप आहे, मोठा प्लॅन्ट आहे, काहीतरी आमच्या गावातले नोकरीचे असतील, बेरोजगार असेल किंवा ठेकेदारी असेल हे आमचे प्रश्न सुटू शकतात. पण आता आमच्या गावामध्ये BSc झालेली मुलं आहेत, 12वी झालेली मुलं आहेत, 10वी झालेली मुलं आहेत. तर त्यापैकी आमचे फक्त एवढा मोठा प्लॅन्ट असून 4 ते 5 लोक लेडीज धरून या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि म्हणून त्याकरता आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय मिळण्यासाठी आम्ही आमच्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वपक्षीय मिटिंग घेऊन आणि सर्व पक्षाला घेऊन आता आम्ही त्यांना एक प्रकारचं शेवटचं आणि लास्ट या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. ह्याच्या पूर्वीसुद्धा प्लॅन्ट सुरू होण्याच्या अगोदर त्या मॅनेजमेंटजवळ आमच्या अनेक प्रकारच्या मिटिंग होऊन आम्ही त्यांना भेटलेलो आहोत. परंतु त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा असा ठोस निर्णय किंवा कारवाई कंपनीने केली नाही आणि गाव संपूर्ण आमच्या अंगावर धावून आल्यामुळं आम्ही या कंपनीच्या वरती या ठिकाणी आलेलो आहोत. आणि हे आमचे शेवटचे आज निवेदन आम्ही त्यांना या ठिकाणी दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये असं आहे की बाबा आमच्या गावातील जी 12वी झालेली मुलं आहेत, ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत, 10वी आहेत, ती हेल्परपासून आमची 40-50 माणसं आमची त्या कंपनीमध्ये कामाला घ्यावीत. आणि असणारे जे बाहेरचे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांना कमी करून आमच्यात सुद्धा 100 माणसं सांभाळणारी, 60 लोक सांभाळणारी, 250 लोकांचे ठेकेदार सांभाळणारे असे म्हणजे आमच्या गावामध्ये सुद्धा आहेत. तर त्या मंडळींना ठेका मिळावा अशा प्रकारची विनंती वजा आम्ही त्यांना सर्व प्रकारच्या आता आपल्या समोरच होतात तुम्ही तिथं त्या पद्धतीने आम्ही त्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे. आज आम्ही खऱ्या अर्थाने संपूर्ण गाव, सर्व गावातील प्रमुख मान्यवर आणि सर्व ग्रामपंचायत या ठिकाणी या बिर्ला समूहाचा एक मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी ग्रासिम म्हणून नावाने या ठिकाणी आलेला आहे. सुरुवातीला आम्ही गेली 2.5 ते 3 वर्ष झाली या समूहाला आल्यापासून सुरुवातीला आम्ही संयमाची भूमिका घेऊन हा प्रोजेक्ट या गावामध्ये आम्हाला येतोय, आमच्या ग्रामपंचायत हातीमध्ये येतोय. अतिशय आनंद झाला. याचं कारण की आमच्या जी मुलं आहेत 10वी-12वी असतील, अनस्किल लोक असतील, ग्रॅज्युएट असतील, डिप्लोमा डिग्री होल्डर असतील, या मुलांना या समूहामध्ये या कंपनीमध्ये संधी मिळेल अशा प्रकारची आशा घेऊन आम्ही या कंपनीला अनेक सुरुवातीपासून सहकार्य करून आज 2.5 वर्ष 3 वर्ष व्हायला आली. तरी कंपनी आम्हाला कुठल्या प्रकारची दखल न घेता आमचे जे मागण्या आहेत आज आम्ही जे पुन्हा या ठिकाणी निवेदन देतो आहोत. कारण सातत्याने आम्ही या कंपनीच्या व्यवस्थापनाकडे वारंवार पाठपुरावा करत असताना आमच्या गावातील जे बेरोजगार मुलं आहेत, अनस्किल लोक आहेत, 10वी-12वी, ग्रॅज्युएट डिग्री, डिप्लोमा यांच्यासाठी सातत्याने 184 टोटल आम्ही अर्ज या ठिकाणी दिलेले आहेत. परंतु याचा कुठल्या प्रकारे विचार न करता ही कंपनी जवळजवळ आता सुरू झालेली आहे. आम्हाला असं वाटलं की सुरुवातीला येत असताना कंपनीला सेटल होऊ द्या, चालू होऊ द्या आणि मग आपल्या मुलांना या ठिकाणी संधी मिळेल. पण खरं पाहता 2.5-3 वर्ष होऊन गेली तरी या कंपनीचा कुठल्या प्रकारे आमच्या गावाबाबतची भूमिका ठाम नाही आहे. किंबहुना कुठल्याही प्रकारे आमच्या मुलांना किमान 8 ते 5 ते 7 मुलं या ठिकाणी घेतली गेलेत. मला वाटतं 100 ते 150 लोक या ठिकाणी एम्प्लॉईज कायमस्वरूपी असताना आम्हाला आमची मुलं सगळी क्वालिफाईड असताना डिग्री डिप्लोमा होल्डर ह्यांच्या अपेक्षेप्रमाणे असताना सुद्धा रिजेक्ट केले जातात. इंटरव्ह्यू घेऊन त्यांना फेल केलं जातं. किंबहुना ह्यांना गावाच्या मुलांना संधी द्यायची नाही अशा प्रकारचं या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे. हे आमच्या निदर्शनं आल्या कारणाने आणि जी मुलं या ठिकाणी डिप्लोमा डिग्री होल्डर आहेत यांनाही कुठल्या प्रकारची संधी न देता अजून या ठिकाणी जे काही 5 ते 7 मुलं आमची लागलेली फक्त. आणि ठेकेदार पद्धतीनं म्हणायला गेलात तर बाहेरचे जे काही ठेकेदार आहेत ते जवळजवळ मोठे पुण्या मुंबई इथून ठेकेदार आणून 200-250 लोकांना इथं काम दिलं गेलं. आमच्या ठेकेदारामध्ये जेव्हा आम्ही मागणी केली
मुलं आणि ठेकेदार अशा पद्धतीने जेव्हा मागणी केली तर ठेकेदार आमचे 4 ते 5 ठेकेदार घेतले, पण 10 माणसांची त्यांना खिरापत अशी वाटावी आणि गाजर दाखवण्याचं काम या ठिकाणी कंपनी केलंय. आमचं सातत्याने मागणी असताना सुद्धा आज आम्ही शेवट या ठिकाणी गेटवर आलेलो आहोत. आमची एकच मागणी आहे की कुठल्या पण आमची 10वी 12वी अनस्किल आणि ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा डिग्री होल्डर मुलं आमची लागलीच पाहिजेत आणि आमचे जे काही ठेकेदार आहेत ते कॅपेबल आहेत, त्यांना सुद्धा ती 200-250 जी बाहेरची ठेकेदार आहेत ते बंद झाले पाहिजेत आणि इथं आम्हाला संधी मिळायला पाहिजे. अशा प्रकारे शेवटचं निवेदन आम्ही घ्यायला आलो आहोत. आम्ही सन्माननीय मंत्री महोदय आदरणीय बजारशेठ गोगावले साहेब यांना भेटून सुद्धा या गोष्टीची सविस्तर चर्चा करणार आहोत आणि आमची ठाम भूमिका आहे की कुठल्या पद्धतीने जर का आमच्या मुलांना घेतलं गेलं नाही, आमचे ठेकेदार इथं मोठ्या प्रमाणात घेतले गेले नाही, तर आम्ही या ठिकाणी एक वेगळ्या प्रकार आता पण आम्ही शांत झालो. ही आमची संयमाची एक वेगळ्या प्रकारची आमच्या कांबळे गावाची एक वेगळी प्रथा आहे, परंतु आता आम्ही थांबणार नाही. आमची मुलं घेतली गेली पाहिजेत, आम्ही ठेकेदार घेतले पाहिजे, आमच्या सर्व मुलांना याकडे काम मिळालं पाहिजे. आमची या ठिकाणी हीच मागणी आहे आणि म्हणून शेवटच्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही कुठल्या पद्धती हे जे का आमचं निश्चय आता आम्ही थांबणार नाही आता आणि कंपनीला आमच्या पद्धतीने आम्ही आता सुरुवात केलेली आहे की आमची मुलं कशी घेतली जातील त्याचा आम्ही या ठिकाणी निर्धार करून आम्ही सर्व गावातील मंडळी या ठिकाणी आलेलो आहेत. एवढंच या ठिकाणी सांगतो, आमची मुलं लागावी एवढंच आमचं म्हणणं आहे. आता जे आम्ही इथं बिर्ला कंपनीच्या गेटवर आलो आहोत, माझ्या सगळ्या आताच्या सहकार्याने जे विषय मांडलेत त्यालासुद्धा माझा पण पाठिंबाच आहे. पण मुद्दा महत्त्वाचा असा आहे की बिर्ला कंपनी ह्या नावाने एक चांगली कंपनी इथं गावात येते किंवा या आधीमध्ये येते. आमच्या भरतशेठ साहेबांनी आणलेली कंपनी असं आहे आम्हाला समजतंय आणि महाराष्ट्र शासन आणि MIDC याच्या माध्यमातून एक मोठा प्रकल्प इथे येतोय याचा आम्हालासुद्धा अभिमान होता, पण आमचा अभिमान आता गळून पडलेला आहे. महत्त्वाचा मुद्दा असा की ही जी 100-125 एकर जमीन आहे ती एकाच गटाला देण्यापेक्षा या इथं 5 कंपन्या आल्या असत्या 25-25 एकरमध्ये तर सगळ्या गावाचं भलं झालं असतं. हे प्रत्येकाची यांची भूमिका सतत बदलत असते. यांचे जे प्रतिनिधित्व आहेत कामाला त्यांची भूमिका कधीही स्पष्ट नसते आणि त्या आज गेली 1.5 वर्ष आम्ही जे मांडतोय ते त्यांनी कधीही नीटपणे ऐकून घेतलं नाही आणि आज आम्हाला ते शेवटच्या ह्याला आम्ही आलेलो आहोत. आमचे सरपंच आणि त्यांच्या पाठीशी संबंध आमचा गाव उभा आहे. याच्या पुढच्या काळात जे होईल ते शेवटचं आंदोलन असेल. आज ग्रामपंचायततर्फे लेटर दिलेलं आहे आणि याच्या अगोदर 2 ते 3 वेळा आम्ही आंदोलन करायचं ठरवलं होतं आणि आज हे आमचा पवित्र जवळजवळ कारण आमचं मान्य कंपनीने केलं नाही तर आम्ही पण त्या पण पवित्रात असणार आहोत. कारण अनेक वेळा कंपनीने आम्ही ह्या कामगारांबद्दल प्रत्येक म्हणजे आमच्या असणाऱ्या ग्रामपंचायत हद्दीमधले असणाऱ्या कंपनीने 40-40 50-50 कामगार आमच्या इथे घेतलेले आहेत परमनंट. पण ह्या कंपनीने आतापर्यंत चालू झाल्यापासून जवळजवळ 200 ते 250 कामगार डिग्री होल्डर आहेत. आमच्याकडे पण त्याच पोझिशनची गावात मुलं असताना सुद्धा फक्त 4 ते 5च मुलं घेतलेली आहेत. शिवाय कॉन्ट्रॅक्टर बाहेरचे जे आहेत ते जवळजवळ त्यांच्याकडे 30-40-50 अशी माणसं आत्ता त्या कॉन्ट्रॅक्टरकडे आहेत. आमच्यातले 4-5 कॉन्ट्रॅक्टर घेतले त्यांना 10-10 15-15 माणसं दिलेली आहेत. मग हे का आज आमच्याकडे पण पात्रतेची माणसं आज अशी आहेत ते फक्त एकच काम करतात की फक्त तुमचं ऐकतात आणि 2 माणसं लावली की गप्प बसतात आणि आम्हाला फक्त खेळवण्याचं काम करतात. आतापर्यंत मला असं वाटतं की ही जवळजवळ गेटवरती येण्याची आणि कंपनीजवळ आमच्या सहमतीची मिटिंग मला असं वाटतं की 5वी ते 6वी असेल. तर याच्यानंतर पवित्र वेगळ्या पद्धतीच्या गावात राहील आणि सर्व पक्षीय गावातली मंडळी आता ह्या कंपनीच्या गेटवरती आलेली आहेत. तर आंदोलनाचा पवित्र असणार यात काही शंका नाही. बाबू आमची संपूर्ण गाव मिळून ही भूमिका सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत आणि या गावाच्या संदर्भातून सर्व पक्ष मिळून इथं आंदोलन करायचं आज त्यांना निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाने त्यांना 15 दिवसाची मुदत दिलेली. 15 दिवसाच्या मुदतीनंतर त्यांनी जर का आमचे हे जे काय जे ठरलं आम्ही जे त्यांना लेखी दिलेलं आहे ते जर का त्याचं त्यांनी व्यवस्थित नाही जर हे केलं तर आम्ही 16 तारखेला इथं गेटवरती आंदोलन करणार हे आमचं ठरवलेलं आहे सर्व. आमची गावाची भूमिका एवढीच आहे की पोरांचं काम व्हावं, जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना काम मिळावं, माणसं वाढवून द्यावी आणि थर्ड पार्टी बंद व्हावी हीच इच्छा बस, बाकी काय. भाजप